संध्यापोळ मोदक क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चला तर आज आपण बनवणार आहोत गुलाबी गुलकंद मोदक। आता हा गुलाबी गुलकंद मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अनस्वीटेड मावा 200 ग्रॅम घेतलेला आहे। 1/4 कप पिठी साखर घ्यायची आहे। मार्केटमध्ये असा 60 ml चा कप मिळतो, त्याला 1/4 कप म्हणतात। तसंच 2 गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ह्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तसेच आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचं आहे आणि रोज इसेन्स याचे 10-12 ड्रॉप टाकायचे आहेत। चला तर बनवूया गुलाबी गुलकंद मोदक। चला तर बनवूया गुलाबी गुलकंद मोदक। गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। पॅन हा पसरट आकाराचा असावा। गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे। पॅन आपला गरम झालेला आहे। प्रथम अनस्वीटेड मावा टाकायचा आहे। मावा बेस जो आपण रेसिपी प्रकार 1 नंबरचा पाहिलेला आहे, तशा पद्धतीचाच आपण मोदक बेस बनवायचा आहे। 2 ते 3 मिनिटांपर्यंत कुक करून घ्यायचा आहे। आता हा मावा सतत हलवत राहायचा आहे। सुरुवातीला मी बोलले की 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण परतून घेऊया, पण मला 5 मिनिटं झालेली आहेत। त्याच वेळेस हा घट्टसर गोळा तयार व्हायला लागलेला आहे। तर या स्टेपला आपण गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आता हे मिश्रण आपण ताटात काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण असं ह्या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर थंड होईल। तर आपण हे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपलं थंड करण्यासाठी ठेवलेलं बॅटर हे थंड झालेलं आहे। आता आपण पिठी साखर टाकूया आणि मळून घ्यायचं आहे। हे असं मळून घ्यायचं आहे। पिठी साखर टाकल्यानंतर हे बॅटर पातळसर होत असतं। पातळ झालं असेल तर फ्रीज मध्ये कव्हर करून 15-20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे घट्टपणा येतो आणि नंतरच मोदक करायला घेऊ शकतो। आता हे बॅटर पातळसर झालेलं आहे। मी ह्याला कव्हर करून फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे। आता पॅन गॅसवर दुसरं ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मंद आचेवर करायची आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे। तूप गरम झालं की गुलाबाच्या पाकळ्यांचे तुकडे हे टाकायचे आहेत आणि ओलसरपणा, पानांमध्ये ओलसरपणा असतो तो जाऊपर्यंत हे परतून घ्यावयाचं आहे। आता आपले गुलाबाचे पत्ते ड्राय झालेले आहेत। तर आपण या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि हे पत्ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया। फ्रीज मध्ये ठेवलेलं बॅटर हे आपलं असं घट्टसर झालेलं आहे। आता आपण या बॅटर मध्ये रोज इसेन्सचे 10 ते 12 ड्रॉप टाकूया। जास्त टाकायचे नाहीत,
पातळसर परत बॅटर होऊ शकतं आणि मिक्स करून घेऊया। आता एसेन्स मिक्स केल्यानंतर आपण परतून घेतलेल्या गुलाब पाकळ्या थंड झालेल्या आहेत, आता त्या देखील या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता आपलं हे गुलाब पाकळ्या टाकून मिक्स करून झालेला आहे, असा गोळा तयार करून ठेवायचा आहे। आणि आता आपण मोदक तयार करायला घेऊया। असा मोदक साचा घ्यायचा आहे, बॅटरचा गोल असा लंबाकार बॉल करून घ्यायचा आहे आणि या साच्यामध्ये असा ठासून भरायचा आहे। परत दुसरा बॉल तयार करायचा आहे, असा लंबाकार करून घ्यायचा आणि मोदक साच्यामध्ये असा ठासून भरायचा आहे। परत तिसरा बॉल लंबाकार करून घ्यायचा आहे आणि हे बॅटर ठासून भरायचं आहे। आता असा दाब देऊया आणि आता मोदक साचा ओपन करून घेऊया। हे झाले आपले गुलाबी गुलकंद मोदक तयार। आपण मीडियम साच्याने सुद्धा आपण मोदक तयार करू शकतो किंवा छोट्या साईजचा साच्याने मोदक तयार करू शकतो। आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे, या ठिकाणीच मी व्हिडिओ थांबवते, अन्यथा व्हिडिओची लेंथ वाढू शकते, तर मी तुम्हाला मोदक तयार करूनच डिश दाखवते। हे झाले आपले गुलाबी गुलकंद मोदक तयार। आता हे मोदक जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर वरील पद्धतीने जी सामग्री दिलेली आहे ती दुप्पट घेऊन तुम्ही जास्त प्रमाणात मोदक बनवू शकता। आणि आता हे तयार झालेले मोदक फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस टिकतात, फ्रीजच्या बाहेर 4 ते 5 दिवस टिकतात। हे झाले गुलाबी गुलकंद मोदक।